नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज स्पेशल बुलेटिन। पंचवटी चौकातील अतिक्रमण विरोधी मोहीम मनपाने बेधडक राबवली आहे। पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात सिटी न्यूजने आवाज उठवताच प्रशासन जागे झाले आणि मोठी कारवाई करण्यात आली। पण ही कारवाई खरोखरच प्रभावी ठरणार का? चला पाहूया संपूर्ण अहवाल। पंचवटी चौकात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक आणि अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला होता। फुटपाथवर वाढलेल्या व्यावसायिकांनी रस्ते आणि पादचारी मार्ग अडवले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। सिटी न्यूजने या प्रश्नावर प्रकाश टाकताच प्रशासन सतर्क झाले आणि अखेर अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली आहे। मंगळवारी सकाळपासूनच मनपा अतिक्रमण विभागाने मोहीम राबवून अनेक व्यावसायिकांचे साहित्य जप्त केलेत। यावेळी काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने कठोर भूमिका घेतली। प्रश्न असा आहे की ही कारवाई तात्पुरती आहे की कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे। स्थानिक नागरिकांच्या मते याआधीही अशा मोहिमा राबविण्यात आल्या होत्या, परंतु काही दिवसांनी परिस्थिती तशीच पूर्ववत झाली। अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येवर प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही। ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी होती की खरंच काही बदल घडणार आहे, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल। सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेत थेट आता अतिक्रमण विभाग या पंचवटी चौकात दाखल झालेला आहे। थेट कारवाईला सुरुवात झालेली आहे। फुटपाथवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची माहिती मिळताच अतिक्रमण मनपा विभाग दाखल झालेले आहेत आणि नक्कीच या पंचवटी चौकामध्ये विद्यार्थ्यांची, नागरिकांची, वृद्ध नागरिकांची मोठी संख्या होत असल्याने अनेकांना रस्त्यावर बाहेरगावी जाण्याकरिता उभं राहावं लागत आहे। त्यामुळेच अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभागाने थेट दखल घेतलेली आहे। हॉटेल व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी आता मध्यस्थी करत आहेत, साहित्य जप्त केले जात आहेत। पादचाऱ्यांना जाण्या येण्याकरिता जे फुटपाथ आहेत, मात्र अमरावती शहरात अनेक चौकांमध्ये फुटपाथवरच अनेकांनी अतिक्रमण केलंय। हे दृश्य आहेत अमरावती शहरातील पंचवटी चौकातील। बेधडक कारवाई, सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल आणि सिटी न्यूज चॅनलचा थेट इम्पॅक्ट। खळबळ उडाली आहे फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यामध्ये। मनपा प्रशासन सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेऊन ते सुद्धा जागे झाले आणि कारवाईला त्यांनी सुरुवात केली आहे। साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत। अशीच मोहीम अमरावती शहरात जर राबवली तर फुटपाथ संपूर्णतः रिकामे होणार आणि पादचाऱ्यांकरिता जाण्या येण्यास जागा मोकळी होणार। ये काका हमारे कुछ पता नहीं इनके लगे हुए शिवाजी कॉलेज ते पंचवटी चौकापर्यंत धडक कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे। या रस्त्यावर नागरिकांची मोठी संख्या वर्दळ असते, त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवर जाण्यास मोठी अडचण येत होती। अनेक महिन्यापासून अनेक व्यावसायिकांनी थेट फुटपाथवर अतिक्रमण केलं होतं, त्यामुळे सिटी न्यूज चॅनलचा वृत्तांत प्रसारित झाला आणि तोच वृत्तांत प्रसारित झाला असता मनपा प्रशासन थेट जागे झालंय आणि आज धडक अतिक्रमण कारवाईला सुरुवात केलेली आहे। सिटी न्यूजचा इम्पॅक्ट आणि अमरावती शहरातील शिवाजी कॉलेजच्या समोरील परिसर ते थेट पंजाबराव देशमुख रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत मनपा अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक
पाणठेले असेल, दुकान असेल, त्याच्यावर समोर असल्यावर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त केलेले आहेत. सोबतच पुनश्च रस्त्याच्या वरच म्हणजे पादचाऱ्यांना जाण्या येण्याकरिता त्रास सहन करावा लागत होता. अनेकांना त्रास सहन केल्यानंतर रस्त्यावर उभं राहायला होत होतं. मात्र आता मनपा प्रशासन जागृत झालंय आणि अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केलेली आहे. काय सांगा, कोणती कारवाई केली आपण? हमने ये बहुत तकरारें आ रही थी. माननीय आयुक्त सचिन कलिंतरे साहब और उपायुक्त प्रशासन मैडम और हमारे पथक प्रमुख श्री योगेश कोल्ले साहब, इनके आदेश पे हमने जो ये तकरार थी गाड़गे नगर, रुक्मिणी नगर, पंचवटी और कटरा नाका, पीडीएमसी, ये सब एरिया में कार्रवाई दोनों साइड से किए हैं और उनको अतिक्रमण हटाने के लिए इंटीमेशन भी दिए है. आपल्याला जोडलेले आहेत ते सुद्धा सकाळीपासून या ठिकाणी दाखल आहेत. कोणती कारवाई केली आहे, काय आपण केलं? अतिक्रमणाला बोलवून अतिक्रमण जेवढंही रस्त्यावर अतिक्रमण होतं ते पूर्ण हटवण्यास सांगितलेलं आहे. खासगी वाहनाचा मोठा ते त्यांनाही चालन देण्यात आलेले आहे. प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत, ट्रॅव्हल्स आहे, सगळ्यांना चालन देण्यात आलेले आहे. आपली नेमणूक या ठिकाणी चौकात केली आहे. हो, नाही आज ड्युटी असते नेहमी, अच्छा. त्याच्या हिशोबाने ड्युटी करून राहिलो. आपली मोहीम नेहमीच राहणार की काही दिवस नाही, हे मोहीम नेहमीच राहणार आहे. त्या ठिकाणी फलक लिहिला आहे की 100 मीटर अंतरापर्यंत कोणीच त्याच्या समोर एकदम वेलकम टी पॉइंटवर आम्ही सर्व गाड्या डायव्हर्ट करून राहिलो. तिकडे प्रायव्हेट फक्त एसटी वाले तिथं हे करून झाले. सिटीच्या कॅमेऱ्यामध्ये काही खासगी वाहने कैद झालेले आहे. इथे सुद्धा रस्ते उभे आहेत आपल्या समक्ष. दुसऱ्या रस्त्यावर सुद्धा रांगा सांगा लागल्या आहेत. यावर काही मोहीम काही त्यांना माहिती तर सगळ्याला देऊन राहिलो आपण, सगळ्याला माहिती दे तसे इथे गाड्या लावू नका म्हणून. आपल्याच फलकाच्या नियमाचं उल्लंघन केलं तर काय कारवाई होईल? त्यांना नो एंट्री प्रमाणे त्यांना कारवाई करण्यात, नो पार्किंग. सिटी न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट आणि वाहतूक पोलीस प्रशासन सोबतच अतिक्रमण मनपा विभागाने दखल घेतली आहे. अमरावती शहरात धड कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई निरंतर राहणार का, की पुनश्च रस्त्यावर अतिक्रमण होणार, पुनश्च रस्त्यावर अवैध वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार, हे सुद्धा आता पाहणे गरजेचे होणार आहे. कॅमेरामन दिलीप जंजासह मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज अमरावती. तर पंचवटी चौकात सिटी न्यूजच्या वृत्तांतानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पण या मोहिमेचा खरा परिणाम किती दिवस राहील? प्रशासनाचा हा कठोर निर्णय कायमस्वरूपी असेल का, याकडे सिटी न्यूज बारकाईने लक्ष ठेवेल. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.